नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत फ्रूट कस्टर्ड। तर बघूया कोणत्या सोप्या पद्धतीने आपण ह्याला बनवणार आहोत। ते फ्रूट कस्टर्डची बाजारात पावडर इझिली अवेलेबल असते। मी ते 1 लिटर दूधच्या प्रमाणात 1 लिटर दुधासाठी तुम्हाला 4 असे चम्मच असतात, पोह्याचे जे चम्मच असतात तेवढ्याने 4 चम्मच आपल्याला पावडर घ्यायची आहे आणि ती थोडीशी दुधात आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तर सोबतच इथे फुल फॅट म्हणजे क्रीम असलेलं दूध बाजारात इझिली अवेलेबल असतं, ते मी छान प्रकारे उकळून घेतलं होतं। उकळल्यानंतर जी आपण पेस्ट करून घेतली होती ती त्यात ॲड करून घेऊया। सोबतच यात मी 6 चमचे साखर घेतली आहे। जो पोह्याचा चमचा आहे त्याने 6 चमचे साखर घेतली आहे। जर आपल्याला कमी जास्त वाटल्यावर आपण त्याला कमी जास्त करू शकतो। ह्याला अजून 7 मिनिटं मोजून 5 ते 7 मिनिटं आपल्याला कमी गॅसवर उकळून घ्यायचं आहे आणि आपल्याला कंटिन्यू आपला चमचा यात फिरवत राहायचा आहे, जेणेकरून हे मिश्रण खाली लागणार नाही। आता 7-8 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता दोन्ही व्हिडिओमधला फरक, थोडासा मिश्रण गाढं झालं आहे। सोबतच मी बाजूला फ्रूट कट करून घेतले होते, त्यात ॲपल, बनाना आपल्या आवडीचे जे काही आपल्याकडे फ्रूट अवेलेबल असतील ते फ्रूट आपण ॲड करून यात घ्यायचेत। हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे। थंड करण्यासाठी तुम्ही फ्रीजमध्येही थोडा वेळ ठेवू शकता। यात मी सगळे फ्रूट जेही मी बारीक बारीक कापून घेतले होते ते सर्व मी यात ॲड करू शकते। जर तुमच्याकडे टुटी फ्रुटी असेल, ड्रायफ्रूट्स असतील तर ते तुम्ही ॲड करू शकता आणि थंडगार करून ह्याला अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा आणि अगदी थंडगार मस्त ह्याला सर्व करा। ॲज अ स्वीट डिश म्हणून तुम्ही ह्याला खाऊ शकता। ही डिश इतकी टेस्टी होते तर काय सांगू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।